महाराष्ट्राच्या एका अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि सांस्कृतिक वातावरणात वसलेल्या लहानशा शहरात खुशीचे छोटेसे कुटुंब राहत होते. खुशीच्या घरात तिची आई शीला सोडून दुसरे कोणीही नव्हते. खुशी अवघी 4 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले. तेव्हापासून शीला यांनी कधीही दुसरा संसार थाटायचा विचार केला नाही. त्यांनी हाताने शिवणकाम करून, शेजारच्या लोकांची कपडे शिलाईने काम करून आणि प्रसंगी अनेक हालअपेष्टा सहन करून खुशीला लहानाचे मोठे केले होते. शीला यांच्यासाठी खुशी ही केवळ त्यांची मुलगी नव्हती, तर त्यांच्या जगण्याचा एकमेव उद्देश होती. खुशी ही लहानपणापासूनच अत्यंत सुजाण आणि समंजस होती. आपल्या आईचे कष्ट पाहून तिने कधीही कोणत्याही अवाजवी गोष्टीचा हट्ट केला नाही. तिचे डोळे अतिशय बोलके, चेहरा अत्यंत गोड आणि स्वभाव कमालीचा हळवा होता. ती अभ्यासात नेहमी पहिली यायची. आईच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी खुशीने शहरातील नामांकित महाविद्यालयात म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाचा प्रवेश घेतला होता. रोज सकाळी साध्या सुती कुर्त्यामध्ये डोक्यावरून पदर सावरत आणि हातात पुस्तके घेऊन कॉलेजला जाणारी खुशी संपूर्ण गल्लीत सर्वांच्या कौतुकाचा विषय होती. आता कॉलेजचे ते शेवटचे वर्ष खुशीच्या आयुष्यात एक भयंकर वादळ घेऊन येईल याची कोणालाही कल्पना नव्हती. ते ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते. कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरू झाली होती. खुशी तिच्या मैत्रिणींसोबत रंगमंचाच्या सजावटीचे काम करत होती. त्याचवेळी कॉलेजच्या मुख्य प्रांगणात एका नव्या कोऱ्या लखलखत्या काळ्या रंगाच्या SUV गाडीचे आगमन झाले. आता गाडीतून एक तरुण बाहेर पडला. अंगात महागडा ब्रँडेड सूट, डोळ्यावर एकदम ब्रँडेड गॉगल, हातात महागडे घड्याळ आणि चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब. त्याचे नाव होते हर्ष. हर्षने कॉलेजचा मुख्य ट्रस्टीचा तो मुलगा होता आणि स्वतःला शहरातल्या एका मोठ्या पंचतारांच्या हॉटेल चेनचा तरुण वारसदार असल्याचे सर्वांना सांगितले होते. तो अभ्यासासाठी नव्हे तर फक्त गॅदरिंगच्या नियोजनासाठी तिथे आला होता. त्याची बोलण्याची ढब, त्याची इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि त्याची दिलदार वृत्ती पाहून कॉलेजमधील प्रत्येक मुलगा आणि मुलगी त्याच्या प्रभावात आली होती. आता पण हर्षची नजर पहिल्याच दिवशी रंगमंचावर शांतपणे काम करणाऱ्या खुशीवर केली होती. खुशीचे ते साधेपण, तिचे सौंदर्य, तिची निष्पाप नजर पाहून हर्षच्या मनातील वासना जागृत झाली. त्याने खुशीला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याची एक अत्यंत सूक्ष्म आणि चलाख योजना आखली. हर्षने खुशीच्या आसपास फिरणे सुरू केले. सुरुवातीला खुशीने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ती आपल्या मर्यादा जाणून होती. पण हर्ष हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो रोज तिच्यासाठी तिच्या आवडीची पुस्तके आणायचा. तिच्या मैत्रिणींना पार्ट्या देऊन खुशीशी बोलण्याची संधी शोधायचा. एका संध्याकाळी जेव्हा खुशी कॉलेज संपवून घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती, तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. बस मिळणे अक्षरशः कठीण झाले होते. हर्षने आपली कार खुशीसमोर थांबवली. काच खाली करत तो अत्यंत नम्रपणे म्हणाला खुशीला, खुशी, पाऊस खूप वाढत आला आहे, बस मिळणार नाही. मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो. विश्वास ठेव, मी तुझ्याशी कोणतीही गैरवर्तणूक करणार नाही. त्याच्यामुळे तू माझ्याबरोबर बिनधास्तपणे येऊ शकतेस. खुशीने अगोदर ऑफकोर्स नकार दिला, पण पावसामुळे आणि हर्षच्या त्या सुसंस्कृत वागण्यामुळे ती शेवटी कारमध्ये बसली. त्या प्रवासात हर्षने खुशीशी अत्यंत आपुलकीने गप्पा मारल्या. तिने तिच्या आईच्या कष्टांबद्दल सांगितले तेव्हा हर्षने अत्यंत सहानुभूती दाखवली. खुशी, तुझ्या आईचे कष्ट पाहून मला तुझा खूप आदर वाटतो. जर देवाने मला संधी दिली तर मी तुझ्या आईचे सर्व त्रास दूर करेन. हर्षने तिच्या डोळ्यां पाहून अतिशय गोड स्वरात सांगितले. त्या एका वाक्याने खुशीच्या निष्पाप मनाचा ताबा घेतला. तिला वाटले की हर्ष दिसायला जितका श्रीमंत आहे तितकेच त्याची मनही श्रीमंत आणि संवेदनशील आहे. दिवस निघून जात होते आणि हर्ष खुशी यांच्यातील मैत्री हळूहळू वाढत होती. आणि काय होणार मैत्री वाढल्यानंतर? मैत्रीचं रूपांतर ऑफकोर्स प्रेमामध्ये तर होणारच ना. सो प्रेमात झालं.
तो तिला नवीन आयुष्याची, लग्नाची आणि तिच्या आईला एका मोठ्या बंगल्यात ठेवण्याची स्वप्ने दाखवायचा. खुशीच्या अश्राप आणि अल्लड मनाला वाटले की तिला तिच्या स्वप्नांतील राजकुमार आता फायनली मिळालेला आहे आणि हे प्रत्येक मुलीला वाटणं हे साहजिकच असतं. एका दिवशी हर्षने खुशीला सांगितले की त्याच्या वाढदिवसाची छोटीशी पार्टी त्याने शहराबाहेर त्याच्या मित्राच्या एका अलिशान फार्म हाऊसवर ठेवली आहे. फक्त काही जवळचे मित्र असतील. खुशी, तू आली नाहीस तर माझी पार्टी अपूर्ण राहील, असं हर्षने एकदम हट्ट केला खुशीसमोर. खुशीने आईला कॉलेजच्या अभ्यासाचे सांगून हर्षसोबत त्या फार्म हाऊसवर जाण्यास संमती दिली. ठीक आहे म्हटली खुशी, मी येते म्हटली, घरामध्ये काहीतरी खोटं वगैरे सांगून तर मी थोडंफार मॅनेज करते, चालेल म्हटली, मी येते. हर्ष हट्टापायी. फार्म हाऊस अतिशय निसर्गरम्य ठिकाणी होता. तिथे पोहोचल्यावर खुशीला समजले की तिथे मित्र कोणीच नव्हते, फक्त ती आणि हर्ष दोघेच होते. खुशी थोडी घाबरली आणि तिने लगेच घरी परतण्याचा हट्ट केला. पण हर्षने तिला जवळ घेतले. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, खुशी, तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का? आपण लवकरच लग्न करणार आहोत. माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेम आहे, बाकी काहीच नाही आहे. हर्षच्या त्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आणि लग्नाच्या पवित्र आश्वासनावर विश्वास ठेवून खुशीने स्वतःला त्याच्या हवाली केले. त्या रात्री हर्षने खुशीच्या विश्वासाचा, तिच्या निष्पापपणाचा पूर्ण फायदा घेतला. खुशीला वाटले होते की ही तिच्या नवीन आयुष्याची सुंदर सुरुवात आहे, पण ती जाणून नव्हती की हा तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ रात्र ठरणार आहे. फसवणूक केली जाणार आहे आणि तिच्या आयुष्यातील एका काळ रात्रीसाठी सुरुवात होणार आहे. आता फार्म हाऊसवरील त्या रात्रीनंतर खुशीच्या आयुष्यात एक अनोखा संकोच आणि अनामिक भीती दाटून आली होती. तिला वाटत होती की तिने हर्षवर आंधळा विश्वास ठेवला, स्वतःला त्याच्या हवाली केले. पण आता हर्ष लवकरात लवकर तिच्या आईशी बोलून लग्नाची तारीख ठरवेल अशी तिची भाबडी आशा होती. परंतु त्या रात्रीनंतर हर्षच्या वागण्यात अनपेक्षित बदल दिसू लागला. जो बदल दिसणे अपेक्षित नव्हते खुशीसाठी. तो आता पूर्वीसारखा खुशीचे फोन लगेच उचलत नसे. कॉलेजमध्येही तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. जेव्हा खुशी त्याला विचारण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तो कामाचे किंवा हॉटेलच्या बिझनेसच्या तणावाचे कारण सांगून विषय टाळायचा. खुशी, माझे बाबा लंडनहून परत आले आहेत, बिझनेसच्या काही मोठ्या डील सुरू आहेत, मी थोडा व्यस्त आहे, समजून घे ना खुशी, हर्ष तिला शांत करत म्हणाला. खुशीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि ती तिच्या कॉलेजच्या अंतिम परीक्षांच्या तयारीमध्ये खुशी बिचारी आपली व्यस्त झाली. काय करणार? पण परीक्षा संपता खुशीची तब्येत बिघडू लागली. आता तिला रोज सकाळी प्रचंड मळमळणे, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. सुरुवातीला तिला वाटले की अभ्यासाच्या तणावामुळे आणि अवेळी जेवल्यामुळे ॲसिडिटी झाली असेल. पण जेव्हा हा त्रास 2 आठवडे सतत सुरू राहिला तेव्हा तिच्या मनात संशयाची एक पाल चुकचुकली. तिने आईला काहीही न सांगता शेजारच्या शहरातील एका लहानशा खाजगी क्लिनिकमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली. तिने स्वतःची ब्लड टेस्ट केली. डॉक्टरांनी तिला 2 तासानंतर रिपोर्ट्स न्यायला बोलावले होते. खुशी काय करणार? तोपर्यंत 2 तास ती वेट करत थांबली क्लिनिकच्या बाहेर कुठे तर. त्या बंद खोलीत बसली होती एका. तेव्हा महिला डॉक्टरांनी तिच्या हातात सोनोग्राफी आणि रक्ताचे रिपोर्ट्स ठेवले. अभिनंदन खुशी, डॉक्टर अत्यंत साध्या स्वरात म्हणाल्या, तू गरोदर आहेस. तू एका बाळाची आई होणार आहेस आणि बाळ एकदम निरोगी आहे. हा शब्द खुशीच्या कानावर पडताच तिच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. तिच्या पायाखालची जमीन सटकली. खोलीतील पंखा वेगाने फिरताना तिला दिसू लागला आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही? खुशीचा आवाज थरथरला. तिचे संपूर्ण शरीर भीतीने कापत होते. काय करणार बिचारी? हेच सत्य आहे बाळा. डॉक्टरांनी तिला तिच्या चेहऱ्यावरील भीती पाहून विचारले, तुझे लग्न झाले आहे ना? पतीला सोबत का नाही आणलेस तू? तू एकटी का आलीस वगैरे? हा डॉक्टरचा एक प्रश्नार्थक प्रश्न होता तिच्यासाठी. खुशी काहीतरी उत्तर देऊ शकली नाही. ती रिपोर्ट्स हातामध्ये घट्ट धरून रडत त्या क्लिनिकमधून बाहेर पडली.
रस्त्यावर चालताना तिच्या मनात विचारांचे भयंकर वादळ उठले होते. माझे अजून लग्न झालेले नाही, समाज काय म्हणेल, माझ्या आईचे काय होईल, तिने मला एवढ्या कष्टाने वाढवले आणि मी तिच्या तोंडावरही चिखलफेक केली, तिच्या तोंडाला मी शेण लावले, माझं स्वतःचं तोंड मी काळं केलं. तिने थरथरत्या हाताने फोन काढून हर्षला कॉल केला. सुदैवाने हर्षने 3ऱ्या रिंगला फोन उचलला. हर्ष, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्लीज तू मला भेटण्यासाठी ये. खुशीचा आवाज रडून घोगरा झाला होता. काय झाले खुशी, मी मित्रांसोबत आहे. हर्षने एकदम असं तुसडेपणाने तिला उत्तर दिले. नाही हर्ष, मला आत्ता भेट, मी आपल्या नेहमीच्या कॅफेबाहेर उभी आहे. खुशीने गयावया करत त्याला कसं तरी रिक्वेस्ट करून कसं तरी कन्व्हिन्स केलं. शेवटी अर्ध्या तासानंतर हर्ष त्याच्या गाडीतून तिथे आला. खुशी गाडीत बसली. तिने कोणतीही प्रस्तावना न करता ते वैद्यकीय रिपोर्ट्स हर्षच्या हातामध्ये ठेवले. हर्षने ते कागद वाचले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणार्धामध्ये बदलले. ऑफकोर्स बदलणारच, काय होणार होतं अजून. हर्ष, मी गरोदर आहे, खुशी रडत म्हणाली. आपण आता अजिबात उशीर करायला नको, तू तुझ्या घरच्यांना सांग, आपण या आठवड्यातच लग्न करून टाकूया. माझी आई हे ऐकून खूप घाबरेल, पण तू सोबत असशील तर सर्व ठीक होईल, असं खुशी म्हणाली. पण खुशीच्या या भावनिक आक्रोशावर हर्षच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रेमाची किंवा जबाबदारीची भावना दिसली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे ते सुसंस्कृतपणाचे सर्व मुखवटे एका क्षणात गळून पडले होते. कारण ते खोटे मुखवटे होते, आज ना उद्या ते गळून पडणारच होते ना. त्याने ते रिपोर्ट सुरगळून खुशीच्या तोंडावर फेकून मारले आणि तो मोठ्याने हसला. लग्न? हर्ष उपहासाने ओरडला. खुशी, तू खरोखर इतकी बावळट आणि भाबडी आहेस का? तुला खरंच वाटली की मी तुझ्यासारख्या एका गरीब गल्लीत राहणाऱ्या नोकरदार स्त्रीच्या मुलीशी लग्न करेल? आता खुशीचा श्वास रोखला गेला. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हर्ष, हे काय बोलतोयस तू? तू तर म्हणाला होतास ना की तू माझ्यावर प्रेम करतोस. प्रेम? हर्ष एकदम असं क्रूरपणे हसत म्हणाला. ते फक्त तुला माझ्या पलंगापर्यंत आणण्यासाठी एक नाटक होते. आणि ऐक, मी कुठल्या पंचतारांकित हॉटेलचा मालक नाही आहे. मी तिथे फक्त एक साध्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा मॅनेजर होतो आणि ती नोकरीही माझी मागच्या महिन्यात सुटली आहे. माझे बाबा कोणी करोडपती नाही आहेत. सो खुशीच्या डोक्यात वीज एकदम असं कोसळल्यासारखं झालं. काय बोलतोयस तू हे? तिने हर्षचे दोन्ही हात धरले. हर्ष, असा विश्वासघात करू नकोस. माझ्या पोटात तुझे बाळ आहे. माझी आई जिवंतपणे मरून जाईल ज्यावेळेस मी तिला हे सांगेन की मी प्रेग्नेंट आहे, मी गरोदर आहे. प्लीज माझ्याशी लग्न कर. तू भिकारी जरी असशील तरी तू माझ्याशी लग्न कर. मला तुझ्या प्रॉपर्टीवरून काही देणे घेणे नाही, असं त्याला खुशी म्हणाली. मी तुझ्यासोबत कसं पण राहील. हर्षने तिचे हात अत्यंत निर्दयीपणे झटकले आणि तिच्या गाडीच्या दरवाजाकडे ढकलले. हे मूल पाडून टाक. हर्षने थंड स्वरात धमकी दिली. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा आणि ॲबॉर्शन कर. मला या भानगडीत अडकवायचा प्रयत्न केलास तर तुझा आणि तुझ्या आईचा जगणं मी हराम करून टाकेल. आता गाडीतून खाली उतर आणि घराचा रस्ता पकड. एकदम विकृत शब्दामध्ये त्याने ते खुशीबरोबर असं बोलला तो. आता खुशी म्हणाली, हर्ष, असा प्लीज माझ्याबरोबर अन्याय करू नकोस. आता खुशी गाडीबाहेर पडली आणि रडत गयावया करू लागली. पण हर्षने गाडीचा दरवाजा जोरात बंद केला आणि वेगाने गाडी पुढे निघून गेली. आता खुशी रस्त्याच्या कडेला धुरळ्यात आणि स्वतःच्या अश्रूंच्या थारोळ्यात एकटीच पडली होती. तिने हर्षला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा नंबर कायमचा ब्लॉक झाला होता. तिचे निष्पाप प्रेम, तिचा विश्वास, तिचे भविष्य आणि तिची अब्रू सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त झाले होते, एका खोट्या मुखवट्यासाठी. पोटात वाढणाऱ्या त्या निष्पाप जीवाला आणि हातातील चुरगळलेल्या रिपोर्ट्सला घेऊन खुशी त्या अंधाऱ्या रस्त्यावर एका जिवंत प्रेतासारखी उभी होती. हर्ष निघून गेल्यानंतर खुशी रस्त्यावर कशीबशी सावरत उभी राहिली. पावसाच्या सरी आणि तिच्या डोळ्यांतील अश्रू एकत्र मिसळले होते. तिच्या मनात विचार आला की समोरून येणाऱ्या एखाद्या वेगात जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोकून द्यावे आणि हे आयुष्य संपवून टाकावे. पण त्याच क्षणी तिला तिच्या वृद्ध कष्टाळू आईचा चेहरा आठवला. मी जर आज गेले तर माझी आई कोणाच्या जीवावर जगेल? ती कोणासाठी जगेल?
कापत असलेल्या पायांनी खुशी आपल्या घराच्या दिशेने चालत राहिली. घरी पोहोचल्यावर तिने कसलाही विचार न करता स्वतःला खोलीत बंद करून घेतले. तिने आतून कडी लावली आणि खाटेवर डोके ठेवून ती मूकपणे रडू लागली. अक्षरशः तिने अन्न पाणी सोडले. 1 दिवस 2 दिवस उलटून गेले. खुशी खोलीतून बाहेर येत नव्हती. शीला आईंना मुलीची ही अवस्था पाहून प्रचंड काळजी वाटू लागली. कोणत्या पण आईला काळजी वाटणं हे साहजिक आहे. खुशी अभ्यासाच्या तणावामुळे अशी वागत असेल असे त्यांना सुरुवातीला वाटले. पण जेव्हा 2 दिवस 3 दिवस पाण्याचा एक थेंबही घेतला नाही तेव्हा शीला आईचा संशय वाढला. 3ऱ्या दिवशी दुपारी शीला आईंनी लाकडी दरवाजा जोरात ठोठावला. खुशी, दार उघड बाळा, काय झाले आहे तुला? आईपासून काही लपवतेस का? दार उघड, नाहीतर मी दरवाजा तोडीन. शीला आईंचा आवाज काळजीने आणि भीतीने घोगरा झाला होता. खुशीने हळूच उठून दार उघडले. तिचे डोळे सुजलेले होते, गाल वाळलेले होते आणि चेहरा अत्यंत पांढरा पडला होता. ती दारात उभी राहताच तिचे पाय लटपटले. शीला आईंनी तिला सावरले आणि खाटेवर बसवले. त्यांनी खुशीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. खुशी, सांग मला, काय झाले आहे? बाळा, बोल मला, आता तरी बोल, काय झाले आहे ते? खुशी काही बोलली नाही. तू अशी का वाळत आहेस? खुशी, बोल. खुशीच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. तिने आईच्या कडेवर डोके ठेवले आणि ती लहान मुलासारखी ढसाढसा रडू लागली. बिचारी आई, मला माफ कर आई, मी तुझा विश्वास तोडला, मी खूप मोठी चूक केली. खुशी आक्रोशाने म्हणू लागली. काय करणार खुशी बिचारी? तिच्याजवळ काही ऑप्शन नव्हता खुशीजवळ. आता जी आई होती खुशीची ती म्हणण्यासाठी लागली तिला, काय झालं आहे बाळा, मला सांगतेस का एकदा वगैरे ते असं म्हणू लागली. पण काय सांगणार खुशी ना, मेन म्हणायला गेले तर. खुशीने थरथरत्या हातांनी तिच्या बॅगमधून ते चुरगळलेले वैद्यकीय रिपोर्ट्स काढले आणि आईच्या हातात दिले. रडत रडत तिने हर्षचे नाव, त्याचे खोटे सांगणे, तिची झालेली फसवणूक आणि पोटात वाढणाऱ्या 2 महिन्यांच्या बाळाबद्दल सर्व काही सांगून टाकले. मी गरोदर आहे आई, हर्षने मला फसवले आणि तो पळून गेला. खुशीचे हे शब्द त्या लहानशा खोलीत घुमले. शीलाईंच्या हातातील कागद गळून खाली पडला. त्यांच्या डोळ्यांसमोर एकदम अंधार पडला होता. काय करणार बिचारी? त्यांनी खाटेचा कोपरा घट्ट धरला. ज्या मुलीला त्यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून लोकांची भांडी, धुणी, कपडे, शिवणकाम, स्वतःच्या पोटाला कधी अन्न खाल्लं नाही, काही नाही, आणि तिला लहानाचं मोठं केलं, जिच्या उज्ज्वल भविष्याची तिने स्वप्ने पाहिली, ती मुलगी आज लग्नाआधीच गरोदर राहिली होती. काही मिनिटे त्या खोलीमध्ये सुन्न करणारी शांतता पसरली. शीला आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यांच्या मनात एकाच वेळी हजारो विचार आले. समाज काय म्हणेल? गल्लीतले लोक माझ्या मुलीकडे कोणत्या नजरेने पाहतील? बिनलग्नाची आई म्हणून ही कशी जगेल? लोक आमच्यावर थुंकतील. त्यांना राग आला, दुःख झाले. पण जेव्हा त्यांनी समोर हात जोडून थरथरत उभ्या असलेल्या आपल्या एकमेव आधाराकडे, खांबाकडे, मुलीकडे पाहिले, जिचे डोळे स्वतःचे आयुष्य संपवण्यासाठी तयार होते, तेव्हा शीला आईच्या आतली आई जागी झाली. त्यांना समजले की जर आज त्यांनी खुशीला नाकारले, तिला रागावले किंवा घरातून हाकलून दिले तर खुशी आजच स्वतःचा जीव देईल. ती स्वतःचं आयुष्य संपवून टाकेल या क्षणामध्ये. शीला आईंनी पुढे होऊन खुशीला छातीशी घट्ट कवटाळले. आई, तू मला मारणार नाहीस? खुशीने हुंदके देत विचारले. तुला मारू की स्वतःला मारून घेऊ बाळा? शीला आई रडत म्हणाल्या. तू चूक केलीस खुशी, खूप मोठी चूक केली आहेस. एका नराधमावर आंधळा विश्वास ठेवलास. पण मी तुला मरू देणार नाही. त्यांनीच माणसाच्या पापाची शिक्षा मी माझ्या लेकीला किंवा तुझ्या पोटात वाढणाऱ्या त्या निष्पाप जीवाला देणार नाही आहे खुशी. त्याच्यामुळे तू काही काळजी करू नकोस बाळा. पण आई, समाज आपल्याला जगू देईल का? खुशीने भीतीने विचारले. हा समाज कधी कोणालाच, म्हणजे जो हा समाज आहे तो कधी कोणाला जगू दिला नाही, तो कोणाचाच कधी झाला नाही. शिलाईंचा आवाज एकाएकी गंभीर झाला. हा समाज तुला बिनब्याही म्हणजेच बिनलग्नाची आई म्हणून रोज जिवंत मारेल, टोमणे मारेल. तुला इथे राहता येणार नाही. आपल्याला हे शहर सोडावे लागेल.
शीला आईंनी क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला. त्यांनी तेलंगणातील हैदराबाद शहरात राहणाऱ्या त्यांच्या एका लहानपणीच्या मैत्रिणीशी म्हणजे निशा यांच्याशी संपर्क साधला. निशा मावशींचे पती काही वर्षांपूर्वी वारले होते. त्या हैदराबादमध्ये एकट्याच राहत होत्या. एका साध्या घरात होत्या. स्वभावाने अत्यंत दयाळू व समंजस होत्या. शीला आईंनी फोनवरून निशा मावशींना सर्व सत्य सांगितले. काहीही न लपवता काडीची ना काडीची गोष्ट सांगितली. त्यांनी आपल्या मुलीची चूक आणि तिची झालेली फसवणूक समोर मांडली. निशा मावशींनी फोनवरून शीला आईचे अश्रू ऐकले आणि एका क्षणात म्हणाल्या, शीला, तू अजिबात काळजी करू नकोस. ती तुझीच मुलगी नाही आहे, ती माझी पण मुलगी आहे. खुशी आजपासून या क्षणापासून माझी पण मुलगी झालेली आहे. तिला लगेच माझ्याकडे हैदराबादला पाठवून दे. इथे तिला कोणी ओळखत नाही. ती माझ्याकडे राहील, बाळाला जन्म देईल आणि नवीन आयुष्य सुरू करेल. आता त्याच रात्री शीला आईंनी खुशीच्या कपड्यांची एक छोटीशी पिशवी बांधली. स्वतःजवळील सर्व साठवलेले पैसे खुशीच्या हातात ठेवले. रात्रीच्या अंधारात गल्लीतील कोणाशीही नजर पडू नये म्हणून शीला आई खुशीला घेऊन बस स्थानकावर गेल्या. हैदराबादला जाणाऱ्या बसमध्ये खुशीला बसवून दिले. शीला आईंनी खुशीच्या कपाळावर एकदम असं पापी दिली आणि निरोप घेतला. तिने जाऊन नवीन आयुष्य सुरू कर. जुने सर्व विसरून जा. आपल्या बाळाला जन्म दे आणि स्वतःच्या पायावर उभी राहून दाखव. तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल. बसने वेग घेतला. बस निघाली. खुशी खिडकीतून आईच्या ओल्या डोळ्यांकडे पाहत राहिली. एका अनिश्चित भविष्याच्या दिशेने स्वतःच्या पोटात एका निष्पाप जीवाला घेऊन खुशी एका नवीन शहराकडे, एका नवीन संघर्षाकडे निघाली होती. आता याच्यानंतर काय झालं? खुशीने बाळाला जन्म दिला का नाही? त्याच्यानंतर कधी तिला हर्ष भेटला का नाही वगैरे, किंवा खुशीचं लग्न झालं का नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला पार्ट 2 आणि 3 मध्येच भेटणार आहेत. सो याच्यानंतरची स्टोरी पार्ट 2मध्ये, कारण की हा भाग ऑलरेडी खूप लाँग झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या पार्ट 2मध्ये. तोपर्यंत बाय.